थँक्यू. बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे. या खूप छान प्रकारे घर घेतलं आहे. आता यांना शुभेच्छा देण्यासाठी पाहुणे बरेचसे आलेले आहेत. बरेचसे पाहुणे आलेले आहेत आणि मला माहित नाही तेवढं पाहुण्याला माहित आहे की हे पहिले कशा घरात राहत होते. पाऊस आला तर कुठं कुठं डबा लावत होते. डबा कुठं कुठं डबा लावत होते. विसरलं नाही, बरोबर झालं, विसरलं नाही, तेवढं माहित पडा. कुठं कुठं डबा लावत होते. यांनी काय काय केलं इथे येण्यासाठी असे मला माहित नाही, पण पाहुण्याला माहित आहे यांचे पहिले काय कसे यांनी जीवन कष्ट केले इथपर्यंत आले हे सांगतील शुभेच्छा मध्ये. शुभेच्छा म्हणजे कोण बोलतो? त्यांनी खूप कष्ट केले, पोट माळ्यावर राहिले. कोणाचा आधार नव्हता पण उभे राहा युट्यूब चालेल. सर्वांनी जेवण करत आहे आणि सांगा परत. म्हणजे हा इतिहास आपल्याला सांगायचं काय की त्यांचा आम्ही कमीपणा नाही, त्यांचा आम्ही कमीपणा नाही करत. तर तो आपल्याला आपल्या अंगात तो आपण विचार करावा की त्यांनी एवढं कष्ट करून इथे आले, आपण का नाही येऊ शकत. सर्वांनी जेवण करा. त्यांचा खरं दोघांचा आदर्श घेण्यासारखेच आहेत ते दोघं सुद्धा. आणि खूप कष्ट करूनच आलेले आहेत. पोटमाळ्यावर राहून त्यांनी दिवस काढलेले आहेत. पाण्यासाठी वगैरे खूप लांबून लांबून पाणी आणायचं. मुलांना पण तिनं खूप स्ट्रगल करून शिकवलं. आणि आता त्यांचं हे एवढं सगळं बघून आम्हाला खूप आनंद होतो. अशीच अजून प्रगती होऊ दे त्यांच्या आयुष्यात. आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला आणखीन तुमची बरोबर आहे होते. सुखा समाधानात राहू दे. अजून कोणाला सांगायचं आहे? आठवलं पाहिजे आपल्याला, आठवलं पाहिजे शब्द, आठवलं पाहिजे बोलायचं, आठवलं पाहिजे ना तुझं. मंडळी सगळी, मी जयश्री नदी जाधव. माझी आत्या म्हणजे राजूची आई, मी माझी मोठी आत्या गुणवत्ती वामन फुलपाकर. त्यांचा हा 2 नंबरचा मुलगा आहे राजेंद्र फुलपाकर. आणि त्यांची मिसेस वहिनी माझी ऋतू आणि त्यांची 2 मुलं. हे सगळे आमचं खूप म्हणजे त्यांच्या घरामध्ये आणखीन भावंड वगैरे आहेत. मोठा भाऊ आहे, छोटा भाऊ आहे, आणखीन एक बहीण आहे. असं मोठं कुटुंब आहे त्यांचं. माझे वडील हे सगळे घरातले मोठे कुटुंब, सगळ्यात मोठे भाऊ होते त्यांचे. आणि त्यामुळे अर्थातच सगळे फॅमिली मुंबईत आहेत. आणि हे मुंबईच्या बाहेर असल्यामुळे इकडे जरा लोक कमी आहेत, म्हणून आमच्या घरातली मंडळी जरा कमी दिसत आहेत. फक्त माझ्या छोट्या काकाचा एकच मुलगा इथे आलेला आहे, लहान मोठा भाऊ त्यांचा, माझा चुलत भाऊ रवींद्र रामचंद्र सूर्यवंशी. आणि त्याची मिसेस ही पण वकील बाई आहे. ती अर्थातच तिने चांगलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हेही भावंड सगळे चांगले आहेत नंतर. आणि म्हणून त्याने शिक्षण पूर्ण करून तेही चांगले फॅमिली इथेच बदलापूरला वेसला राहत आहे. हा माझा लहान भाऊ आहे. मी त्याच्या मामाची मुलगी आहे. आणि त्यामुळे आता मामा माझे वडील जिवंत नाही आहेत, परंतु आज मी माझ्या आई वडिलांच्या वतीनं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सगळ्यांना शुभेच्छा देते. त्याचबरोबर माझे काका इथे अजून आलेले आहेत, ते म्हणजे सत्यवान नितनवरे काका. ते रेल्वेचे मोठे इंजिनियर, जे इकडून पुण्यावर मुंबई ते डेक्कन ही सगळी रेल्वे त्यांनी इतके रिटायर होईपर्यंत त्यांनी रेल्वे चालवत होते. ते विमान रेल्वे ड्रायव्हर होते. आणि त्यांनी इतके वर्ष त्यांची सगळी मुलं चांगली इंजिनियर आणि चांगले शिकलेली आहेत. मुलींची त्यांचे लग्न झालेले आहे, त्यांची फॅमिली चांगली मोठी आहे. आमच्या कुटुंबातले हे जवळचे आणि हे तिचे नातेवाईक जवळचे आलेले आहेत. त्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं, आमच्या कुटुंबाच्या, मी जी राहते ती राहते मी खारला. खार आमचं खार कॉलनी, तिथे मी राहते. माझं गाव आहे रत्नागिरी बोरखतकर गाव. आणि त्यामुळे अर्थात तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या. आणि मी शाखेची एक उपाध्यक्ष आहे महिला मंडळाची, आम्रपाली महिला मंडळाचे मी उपाध्यक्ष असल्यामुळे मी ते काम करते समाजकार्य. कालच माझा कार्यक्रम संपला, आज इकडे यावं लागलं. काल जयंती उत्सव झाले सगळीकडे, तिथे आम्ही तेव्हा कार्यक्रमाला हजर होतो, ते कार्यक्रम साजरे केले. असे कार्यक्रम आम्ही करतच असतो. आणि त्यामुळे अर्थातच या शुभ कार्याला त्याच्या अजूनही त्याने रूम घेतला होता पनवेलला, तिथे सुद्धा उद्घाटनाला मी गेले होते त्याच्या राजूने. आणि आता दुसरं घर घेतलंय त्याने. हा आनंद आहे, हा आनंद आम्हाला खूपच आहे, कारण त्याने खूप कष्ट केलेले आहेत. त्यांनी जे राहत होते पहिले भायखळ्यामध्ये राहत होते पहिल्या माळ्यावर, अतिशय परिस्थिती बेलेली चाळीमध्ये त्यांची आई वडिलांची दयनीय होती. वडील एकटेच कमवणारे होते आणि 4 भावंड होती.
सगळी शिकवत होती. एक मोठा भाऊ डॉक्टर आहे त्याचा, एक भाऊ पायलट आहे आणि हा स्वतः BMC मध्ये कामाला होता. आमच्याही घरात सगळे शिकलेले आहेत. माझे बाबा जास्त शिकल्यामुळे त्यांनी सगळ्या बहिणींच्या मुलांना आणि काकांच्या मुलांना सगळ्यांना शिकवण्याचं काम केलं आणि त्यामुळे आता आमची कुटुंब ही सगळी शिकलेली कुटुंब आहेत. आणि त्यामुळे आता सगळ्या कुटुंबामध्ये वतीने मी सगळ्यांना आज तुम्हाला सर्वांना आणि बंतीजी तुम्ही जे धार्मिक काम केलं त्यांच्या वतीनं तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या लहान भावाला सुद्धा शुभेच्छा. तोही माझ्या 2 वर्षांनी लहान आहे म्हणून मी त्यालाही शुभेच्छा देते. आणि त्याने छान घर केलं, मला खूप आवडलं आणि त्यामुळे अर्थात मला खूप आनंद झालेला आहे की असं प्रगती सगळ्यांनीच करावी. यानेच नाही तर जेवढे पाहुणे मंडळी आले त्यांनी सुद्धा अशीच चांगली त्याचा प्रेरणा घेऊन पुढच्यांनी सुद्धा तेच पावलं उचलली पाहिजे तर ते समाजात कार्य चांगलं होणार आहे. आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी आहोत आणि तुम्ही सगळे कार्य करतच आहात. धन्यवाद. जय हिंद. Happy birthday. अजून कोणाला बोलायचं आहे? शिवराम आपला रिटायर डेप्युटी BMC ते यांची आणि माझी ओळख ते ट्रान्सपोर्टला होते आणि अकाउंट तर ते शिपाई असल्यामुळे त्यांना चेक देणं, धनादेश देणं किंवा डिपार्टमेंट हाताळणं ते प्रत्येकडे त्यांना अडचण व्हायची. तेव्हा मी त्यांना थोडंफार मदत करायचो. त्यांनी ती जाणीव ठेवली आणि मला मोठ्या कार्यक्रमाला बोलवलं. त्यांचा मी धन्यवाद मानतो. आणि जाणीव असणे फार महत्त्वाचं आहे. त्याची त्यांनी घरात पण जाणीव ठेवलेली, मुलांना शिक्षण दिलं, परिस्थिती वाईट असताना सुद्धा उभी राहिली आणि त्यांना जे सामर्थ्य मिळालं ते त्यांच्या या आंबेडकर मला मी पण त्यांनाच मानतो आणि मी पण धनगर समाजाचा आहे. आणि पहिले गुरु माझे ते आत्ते आहे, माझे त्याच्यावर कविता भरपूर आहे, त्यांनाही माहिती आहे मी आंबेडकरवादी आहे. आणि त्या विचाराने आज आपण एवढं मोठ्या बलाढ्य पदा सांभाळू शकलो आणि त्या अधिकार त्यांनीच दिलेला होता. त्याची जाणीव ठेवली. एकही भ्रष्टाचार न करता रिटायर झालो ते पण तसेच आहे. त्यांनी पण कुठेही भ्रष्टाचार केला नाही, काही नाही. आपलं काम भलं आपण भलं चालला आणि काम झालं संपलं. त्याचं काम जास्त तेवढं थांबायचं नाही, काही नाही. परंतु फार कष्टाने त्यांनी उभं केलेलं आहे. तसंच त्यांच्या आता माझी एकच विनंती आहे त्यांच्या घरच्यांनी त्यांना आता उतरत्या वयात त्यांना जास्त सांभाळून घ्यावे आणि हीच माझी सगळ्यांना त्यांना विनंती आहे. बस एवढं बोलून माझं भाषण करेन. अजून कर द्या. बहुत बढ़िया. अजून कोणाला बोलायचं आहे? रवी बोल बोल ना काही या अंदर या, जागा अंदर या. जागा या अंदर या. ये ना आहे जा. या अंदर या. ये आहे जागा या. मी रवींद्र रामचंद्र सूर्यवंशी. माझे भाऊ माझे आत्ते भाऊ आहेत. मी त्यांचा भाऊ भाऊ. ॲक्च्युली आमचं कुटुंब फार मोठं होतं मुंबईमध्ये. आमचे मोठे सुट्टे, त्याच्यानंतर आमच्या आत्या आणि हे सगळे मुंबईमध्ये असल्यामुळे आमचा परिवार एकत्रच होता. मी राहायला पहिल्यांदा त्याच्या ठिकाणी राहत होते बायकाच्या BIT चाळीमध्ये. तिथेच माझा जन्म झालेला. त्याच्यानंतर आमच्या ज्या कुटुंबाचे संबंध अगदी जवळचे असल्यामुळे माझा आजोबा आणि माझा आजोळ आणि माझ्या आत्या हे समोरच राहत होते. त्यामुळे जास्त करून माझं जेवढे आजोळ व्हायचं त्यावेळी त्या घरामध्ये माझा जास्त वावर असायचा. आणि माझे मामा शिक्षक होते म्हणजे वामनराव फुलपगार. परत माझी आत्या शिकलेली होती. त्यांच्या बरेचसे त्यांच्या शिक्षणाची जास्त प्रमाणामध्ये घरामध्ये हे असल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये ते सगळे शिकलेले आहेत, सुशिक्षित. परत त्यांनी आम्हाला फार मदतीचा हातभार दिला त्यावेळेस. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये असलं किंवा इतर गोष्टीमध्ये पण आहे. आमच्या आत्याची शिकवण आणि संस्कार आमच्यावरती अजून पण आहेत आणि ते अजूनपर्यंत आम्ही त्यांच्या शिक्षणाच्या किंवा संस्काराच्या मार्गदर्शनाखाली वावरतो. याचाच आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. एवढं बोलूनच मी माझे 2 शब्द ठीक आहे. आता कोणाला बोलायचं अजून? नमस्कार, मी शंतनू चव्हाण. आमची ओळख म्हणजे सम्राट आणि आम्ही लहानपणापासून एकाच वर्गात. आणि काका काकींनी लहानपणापासूनच एवढा जीव लावलाय, एवढं स्वतःच्या मुलासारखं वाढवलं की कधी असं जाणून दिलं नाही की मी सम्राटचा मित्र आहे. इनफॅक्ट दिदी सुद्धा कधी कुठे बाहेर गेलो काय केलो की असं नाही की बाबा सम्राटचा मित्र आहे, हा माझाच एक लहान भाऊ आहे. आणि काका काकींनी सुद्धा कधी असं दुजाभाव वगैरे कधी केला नाही. स्वतःचा मुलगा असल्यासारखं लहानापासून मोठा केलेलं आहे. घरात आम्ही एकाच वाढलेलो आहे. बिंदास जावा घरी, जेवा खावा, काही नाही, आपलं घर असल्यासारखं. आज त्यांना
बदलापूरमध्ये आले, आम्ही पण बदलापूरमध्येच राहतो. जवळ आलेत खूप बरं वाटतंय. त्यांच्यापेक्षा जास्त खुश आम्ही की आमच्या जवळ आले. जाण्यापासून सवय त्यांच्या बरोबर राहायची काढण्याची. तो खूप अभिनंदन त्यांचं. धन्यवाद. छान छान बहुत ही बढिया बहुत छान वाटला सोबत आले बहुत बढिया. तर ठीक आहे, आता आपण चिवडदान होईल. मला एक तुरबेर अजून एक गृहप्रवेश आहे, 2चा टाइम दिलेला आहे. हा चिवडदान होईल आणि मी निघून जाईल. ठीक आहे, ते आणि चिवड आणि आज रविवार. ठीक आहे, आम्हाला 1-2 कार्यक्रम असतात. आता तुरबेला 2चा टाइम आहे, संध्याकाळी 6 वाजता अजून एरविलला संतमाळी हॉलमध्ये कार्यक्रम. नाही म्हटलं तर बनतेच भेटत नाही. नाही आज नाही म्हटलं येऊ शकत नाही तर बनते नाही. काय करू त्यांना 12चा टाइम होता, मग 2 वाजले तरी या टाइम नाही भेटत ना माणसाला, बनतेची नाही. ठीक आहे, त्या बाकी टाइम ते त्या पगार टाक मग टाक. नाही काय दान द्यायचं द्या, बंदी दान मागत नाही. तुम्ही द्यायचं दान बंदी ना. 2 विहाराचं काम चालू आहे बंदीचं. विहाराचं काम चालू आहे. आमचे ते अर्जुन सूर्यवंशी पण आहेत ना, BMC ला काय मोठी चालते BMC ला अर्जुन सूर्यवंशी.